पर राष्ट्रीय सर्व भाषा कवि सम्मेलन 2034। या जीवन आपले साथ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे। श्रोते हो, देशसेवा, देशप्रेम, देशासाठी काहीतरी करायला हवं ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण यातले काही जण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स जॉईन करतात. त्यांच्यातला उत्साह, तेज पाहिलं की ऊर अभिमानानं भरून येतो. पण धाडसी पाऊल उचललं ते मेजर ओमिता दळवी यांनी. एक कोट आहे जो मी नेहमी लक्षात ठेवते, जोपर्यंत नाही थांबायचे, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मला माझ्यावरती अभिमान आहे. बिकॉज यू कॅन चीट एव्हरीवन एल्स बट यू कॅन नॉट चीट युअर ओन सेल्फ. सो यू हॅव टू बी प्राऊड ऑफ युअर ओन सेल्फ अँड यू हॅव टू वर्क हार्ड टुवर्ड्स इट. तेव्हा अवश्य ऐका प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विशेष मुलाखत मेजर ओमिता दळवी यांची 26 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता FM रेनबो वाहिनीवर 107.1 मेगाहर्ट्झ वर. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, त्यानंतर न्यूज एट 9, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. पण आता आधी समाचार संध्या दिल्ली. नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं जया भारती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने केरल में विभिन्न विकास परियोजनाओं का लोकार्पण किया और नई रेलगाड़ी